तर शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातूनही विरोध वाढलेला आहे। महामार्ग रद्द करावा यासाठी 10 गावांनी ठराव घेतलेले आहेत। उर्वरित 9 गावं 2 दिवसात आपले ठराव घेणार आहेत अशी माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधात रस्त्यावरती आणि संविधानिक लढाई ही सुरू झालेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या दौऱ्यानंतर विरोधाची धार अधिकच वाढली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत। नितळी आणि सुरडी गावामध्ये महामार्ग मोजणीचा कार्यक्रम होणार असून याला शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता आहे। ठिकठिकाणी शेतकरी जिथे जिथे मोजणी होईल त्या ठिकाणी विरोध करतात आणि यासाठीची धार ही अधिक तीव्र होताना पाहायला मिळते। धाराशिव मधली सुद्धा 10 गावांचा ठराव झालेला आहे पारित। स्वतः राजू शेट्टी यांनी इथे बैठक घेतलेली होती आणि त्यानंतर ही आंदोलनाची धार मात्र आता उग्र होताना आपल्याला पाहायला मिळते। अजून 9 गावांचा ठराव होणं बाकी आहे, मात्र लवकरच हा ठराव पारित होईल आणि त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांचा एकत्रित असा लढा सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यासाठी राजू शेट्टी यांचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत।